लक्षात घ्या, पर्यटक जो मालवणमध्ये येतोय तो काय आजपासून येत नाही। हल्लीच्या हल्लीमध्ये अनेक जिल्ह्यांमधून हा पर्यटक येतोय। माझं सातत्याने मागच्या काही वर्षांपासून हेच सांगणं होतं की आपलं शहर या पर्यटकांसाठी आपल्याला तयार केलं पाहिजे। त्याच्यामध्ये पाणी आलं, स्वच्छता आली, अकोमोडेशन आलं आणि त्यांना बघणारे जे काही टुरिस्ट स्पॉट आहेत जे आणि जेवायला तर आपल्याकडे जेवण तर फेमसच आहे, पण ज्या टुरिस्ट स्पॉटमुळे टुरिस्ट परत येईल, नवीन टुरिस्ट आपल्याकडे वळेल असे काही तिकडे स्पॉट तयार करावे लागतील, अकोमोडेशन तयार करावे लागतील। आज नळपाणी योजने 43 कोटीच्या नळपाणी योजनेचा आम्ही आज शुभारंभ केलेला आहे। रॉक गार्डन आम्ही डेव्हलप करायला घेतलेलं आहे। मालवण शहराला येणारे रिंग रोड म्हणजे नुसतं मालवण शहराला जो कुंभार मार्टमधून रस्ता येतो तोच एक सिंगल रस्ता खाली जातो, तसं न करता आम्ही अभियंत्यांना सांगून मालवणला एका बाजूला देवबागला जोडणारा जो डायरेक्ट त्यांना रिंग रोड बाहेरच्या बाहेर तिकडे स्पॉटवर घेऊन जाईल, मधला जो काही कुंभार मार्टचा आणि जो काही मेन रोड आपण ज्याला म्हणतो त्याचा कुठेतरी श्वास सुटेल, त्याची डेन्सिटी कमी होईल। आज वीकेंडमध्ये किंवा कुठल्याही सुट्टीच्या दिवशी ट्रॅफिक एवढं असतं की अर्धा तास तिथे ट्रॅफिक जॅम होतो। चौक्याच्या पुढे जर तुम्ही गेलात तर तिकडे सगळा तो ट्रॅफिक जॅम होतो। म्हणून आम्ही पर्याय म्हणून रिंग रोड सांगितलेले आहेत। ट्रॅफिक शहरामध्ये होऊ नये म्हणून मोठ्या बसेसना टायमिंग आता नगरपालिका आणि आम्ही सगळे पोलीस प्रशासन वगैरे बसून शहरामध्ये मोठ्या वाहनांना येण्यासाठी टायमिंग देण्यात यावं, जेणेकरून आज ट्रॅफिक जॅम एवढं जर बाजाराचा दिवस असला तर तिकडे वेगळे 1.5-2 तास गाडी हलत नाही। तर हे सगळं नियोजन येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर आमचा करायचा मानस आहे। लवकरात लवकर त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन होईल। शासन स्तरावर मीटिंग सुरू आहे। लवकरात लवकर त्याच्यामध्ये आत्ता 21व्या शतकामध्ये आपण जगतोय ह्याचा अनुभव लवकरात लवकर आपल्या शहरातील लोक घेतील, एवढं मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो। सर, नवीन काही प्रोजेक्ट मला सांगितले हे सगळे डेव्हलप करायला लागणार। अगोदर जे आहे ते आपल्याला अगोदर रिफाईन करायला लागणार आहे भरपूर, पण ते लोकांना दाखवण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय। ते रिफाईनमेंट आणलं पाहिजे। त्याच्यासाठी जो निधी लागणार नगर उद्यानमध्ये फक्त 3-4-5 कोटीमध्ये नगर उद्यानचा निधी आणून होणार नाही। आपल्याला किमान 25 कोटी रुपये आपल्याला ह्या व्यवस्थेसाठी लागणार। त्याची मागणी आम्ही नगर विकास खात्याकडे आम्ही सातत्याने करतोय, ते प्रपोजल बनवतोय। म्हणून सांगितलं शासन स्तरावर आणि आम्ही एकत्र मिळून हे काम करतोय। लवकरात लवकर आपल्याला ह्याच्यावरती